वर्षभरात अनेक सण येतात, पण एक असा दिवस आहे ज्या दिवशी देवापेक्षा गुरूंची पूजा केली जाते. असा कोणता दिवस आहे? गुरुपौर्णिमा. पण गुरुपौर्णिमा नेमकी का साजरी केली जाते? तिची सुरुवात कशी झाली आणि या दिवशी गुरूंचे महत्त्व इतके मोठे का मानले जाते? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मराठी भक्तिसागर या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण गुरु आपल्याला योग्य जीवन मार्ग दाखवतात. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे गुरु हेच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात. म्हणूनच आपल्या संस्कृतीत म्हटले गेले आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या एका श्लोकातून गुरूंचे संपूर्ण महत्त्व स्पष्ट होते. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? आषाढ महिन्यातील पौर्णिमेला येणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. हा दिवस केवळ एक सण नाही, तर आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरूंनी दिलेले ज्ञान, संस्कार, चांगले विचार आणि अध्यात्माचा मार्ग यांची आठवण करून देणारा हा अत्यंत पवित्र दिवस आहे. आता पाहूया गुरुपौर्णिमेची सुरुवात कशी झाली. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महान ऋषी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला, अशी परंपरागत श्रद्धा आहे. महर्षी वेदव्यासांनी 4 वेदांचे विभाजन केले, महाभारताची निर्मिती केली आणि 18 पुराणांची रचना केली. त्यामुळे यांना आदिगुरु मानले जाते. ज्ञानाचा महासागर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य त्यांनी केले, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. गुरुचे महत्त्व नेमके काय असते ते आता आपण थोड्या जाणून घेऊया. जीवनात प्रत्येकाला एखादा गुरु मिळतोच. शाळेत शिक्षक, कलेत प्रशिक्षक, जीवनात आई वडील आणि अध्यात्मात सद्गुरू. गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नव्हे, तर आपल्यातील चांगली शक्ती जागवणारा व्यक्ती म्हणजेच गुरु. गुरु आपल्याला संकटात धैर्य देतो, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतो आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतो. यामुळेच भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. मित्रांनो, आता आपण गुरुपौर्णिमेची सुरुवात कशी झाली, महर्षी वेदव्यासांनी त्यांचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेतले. आता आपण गुरुचे खरे स्वरूप, गुरुकृपेचे महत्त्व आणि गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक रहस्य समजून घेऊया. गुरु म्हणजे नेमके कोण? अनेकांना वाटते की गुरु म्हणजे फक्त मंत्र देणारी एखादी व्यक्ती, पण शास्त्रांनुसार गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा व्यक्ती म्हणजेच गुरु. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे तो अंधार दूर करणारा व्यक्ती. म्हणूनच गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे, भीतीतून धैर्याकडे आणि भ्रमातून सत्याकडे नेणारा दिव्य मार्गदर्शक. देव आणि गुरु यांच्यामध्ये काय फरक आहे? तर आपल्या संतांनी अतिशय सुंदर विचार सांगितला आहे. देव आपल्याला जीवन देतो, पण त्या जीवनाचे सार्थक कसे करायचे हे गुरु शिकवतात. देवांपर्यंत पोचण्याचा मार्गही गुरुच दाखवतात. म्हणून संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ कडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपल्या गोविंद दियो बताय.
याचा अर्थ असा की गुरु आणि देव दोघेही समोर असतील तर प्रथम गुरूंना वंदन करावे, कारण देवांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग गुरुच आपल्याला दाखवतात. गुरुकृपा आपल्या जीवनामध्ये का आवश्यक आहे? कारण जीवनात कितीही बुद्धी, पैसा किंवा पद असले तरी योग्य दिशा नसेल तर यश अपूर्णच राहते. गुरु केवळ आपल्याला ज्ञान देत नाहीत, तर विवेक, संयम, श्रद्धा आणि योग्य निर्णय घेण्याची शक्तीही देतात. अनेक संतांच्या जीवनात गुरुकृपेनेच परिवर्तन घडून येते. गुरूंच्या एका वाक्याने, एका आशीर्वादाने आणि एका योग्य मार्गदर्शनाने अनेकांचे जीवन उजळून निघते. स्वामी समर्थ आणि गुरुभक्ती. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांनीही गुरुभक्तीचे महत्त्व अनेक वेळा सांगितले आहे. स्वामींच्या चरणी संपूर्ण श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांना त्यांनी संकटातून बाहेर काढले, आत्मविश्वास दिला आणि योग्य मार्ग दाखवला. स्वामींवर अखंड विश्वास ठेवून नामस्मरण करणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. अशी अनेक भक्तांची आणि माझी स्वतः देखील प्रचिती आहे. तुम्हाला स्वामींबद्दल कोणकोणते अनुभव आलेले आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुरुपौर्णिमेचा खरा संदेश कोणता? गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ फुले वाहणे किंवा पूजा करणे हा नाही. या दिवशी आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी माझ्या गुरूंनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे जीवन जगतो का? जर गुरूंनी सत्य, प्रामाणिकपणा, दया, सेवा आणि नामस्मरण शिकवले असेल तर त्या शिकवणीचे पालन करणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. गुरुपौर्णिमेला काय करावे? तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावीत. घरातील देवघर आणि गुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून नम्र भावनेने प्रार्थना करावी. आपल्या गुरूंना फुले, हार, फळे किंवा आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य दाखवावा. या दिवशी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप, गुरुस्तोत्र, गुरुगीता किंवा आपल्या गुरूंनी सांगितलेल्या साधनेचे पालन करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास अन्नदान, वस्त्रदान आणि गरजूंना मदत करावी, कारण सेवा हीच खरी गुरुभक्ती आहे. आता आपण पाहूया गुरुपौर्णिमेला काय करणे टाळावे. या पवित्र दिवशी राग, मत्सर, वादविवाद, अपशब्द आणि कोणाचाही अपमान करू नका. गुरूंचा, आई वडिलांचा, शिक्षकांचा किंवा कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींचा अनादर करू नका. मनात अहंकार न ठेवता नम्रता आणि कृतज्ञतेचा भाव नेहमी आपल्या मनात ठेवा. पुढचा पॉइंट पाहूया. गुरुदक्षिणा म्हणजे फक्त पैसा नाही. अनेकांना वाटते की गुरुदक्षिणा म्हणजे फक्त धन अर्पण करणे, परंतु खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा म्हणजे गुरूंनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे होय. जर गुरूंनी सत्य बोलायला शिकवले असेल तर सत्याचा मार्ग धरावा. जर त्यांनी नामस्मरण शिकवले असेल तर नियमित नामजप करावा. जर त्यांनी सेवा शिकवली असेल तर निस्वार्थीपणे सेवा करावी. हीच गुरूंना सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. गुरुपौर्णिमा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही ज्ञान, पैसा किंवा यश मिळाले तरी गुरूंचे ऋण कधीही फेडता येणार नाही. गुरु हा फक्त व्यक्ती नसतो, तर तो एक विचार असतो, एक संस्कार असतो आणि जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश असतो. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया. गुरूंनी दाखवलेल्या सत्य, सेवा, श्रद्धा, नम्रता आणि सदाचाराच्या मार्गावर आयुष्यभर चालण्याचा प्रयत्न करूया. कारण गुरूंचा आशीर्वाद ज्या व्यक्तीच्या पाठीशी असतो त्या व्यक्तीच्या जीवनातील मोठ्या मोठ्या संकटेही लहान वाटू लागतात. चला मनोभावाने प्रार्थना करूया. हे गुरुदेव, आम्हाला सद्बुद्धी द्या, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. आमचा अहंकार दूर करा आणि आपल्या कृपेचा हात आमच्या डोक्यावर सदैव राहू द्या.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.